आमदार वैभव नाईकांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये धनशक्तीचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाजपच्या माध्यमातून ABC गटानुसार पैसे वाटप केल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। तर विनायक राऊतांच्या विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। राणेंची नाही तर भाजपच्या पैशांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। राणे निवडून येणार नाही तसा दावा नाईकांनी केलाय। या मतदारसंघामध्ये A, B आणि C अशा 3 कॅटेगरीमध्ये पैसे वाटप खुलेआम करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये लोक पैशाच्या बाजूने आहेत ते सत्याच्या बाजूने आहेत हे 4 जूनला निश्चित दिसेल। आम्हाला विश्वास आहे की विनायक राऊत हे गेल्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतीलच। आणि आपण जी प्रतिष्ठा म्हणताय, खरं तर राणे स्वतः 2दा आणि त्यांचे चिरंजीव 2दा पडलेले आहेत। त्यामुळे पडलेल्या माणसाची कधी राजकीय प्रतिष्ठा नसते, परंतु आज प्रतिष्ठा लागली आहे ती भाजपची आणि भाजपच्या पैशांची प्रतिष्ठा लागली आहे आणि ती प्रतिष्ठा आम्ही इथले मतदार, इथले नागरिक 4 जूनला प्रतिष्ठा धुळीत मिळवतील याची आम्हाला खात्री आहे।